बंधूंनो, कोल्हापूर जिल्हा हा सध्या पूरग्रस्त परिस्थितीतून जात आहे आणि असं असताना कोल्हापुरातून पुण्याकडे जाणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गाच्या डाव्या बाजूला जो पाण्याचा प्रवाह तुम्हाला दिसतो आहे तो अतिशय धोकादायक प्रवाह इथं आहे. कारण कोल्हापूरवरून पुण्याला जाणारा जो महामार्ग आहे त्याच्यावर असणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या अगदी 1.5 ते 2 फुटाखाली या पाण्याचा प्रवाह तुम्हाला आलेला दिसतो. त्याही पलीकडे जाऊन अशाही परिस्थितीत इथं धोकादायक रहदारी सुरू असल्याचे आपल्याला लक्षात येते आहे. मग ही रहदारी पाणी पातळी पुलाच्या खाली असताना देखील आम्ही धोकादायक आहे असं म्हणण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो. बंधूंनो, या ब्रिजच्या शेजारी असणारी जी काही वीटभट्टी आहे किंवा काही हॉटेल्स आहेत, काही गोडाऊन्स आहेत, ही आता पाण्याखाली येऊन यांचं प्रचंड नुकसान इथे झालं. हा भाग जो पाहतो आहे आपण, तावडे हॉटेलच्या पाठीमागे असणारा हा परिसर हा संपूर्ण पाण्यामध्ये गेलेला दिसतो आहे. आणि हा जो ब्रिज आहे या ब्रिजच्या शेजारी जो कटडा आहे तो इतका प्रचंड धोकादायक झालेला आहे की इतकं मोठं पाणी आहेच आहे, त्यातही त्याच्याही पुढे जाऊन इथं या कटड्याला अशी जी तडे गेलेले आहेत ते तुम्हाला इथं दिसत आहे. आणि हा अशा वेगवेगळ्या प्रकारचे तडे या पुलाला गेलेलेच आहेत. म्हणून ही रहदारी प्रचंड धोकादायक होण्याची शक्यता आहे. बंधूंनो, इथं असणारी जी मस्जिद आहे ती मस्जिद देखील निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेलेली आपल्याला दिसत आहे. पीर बालेसाहेब बाबा या नावाची मस्जिद तुम्हाला दिसते आहे की पूर्ण पाण्याखाली गेली. असं असताना देखील या ब्रिजला धोकादायक ब्रिज म्हणून प्रशासनाने याची मरम्मत करण्यासाठीचे काही पाऊल उचलले जातील का याकडे पाहावं अशी आमची विनंती आहे. हे बघा, इथं वेगवेगळे फर्निचरचे दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, 4 व्हीलर गाड्यांचे सेकंड हँड गाड्यांचे शोरूम देखील इथं पाण्याखाली गेलेले दिसत आहेत. आणि हा सांगली फाटा जो आहे, सांगली फाट्यावरून कोल्हापूरकडे जाणारा जो महामार्ग आहे त्याच्या शेजारचा जो आहे तो सर्व्हिस रोड, या सर्व्हिस रोडवर साधारण 1 ते 1.5 फूट पाणी हे आहे. त्यामुळे इथून जात असताना कृपया सावध जावं हीच तुम्हाला विनंती. धन्यवाद.